जो पहिल्या सीझन मध्ये नवरा तिला सपोर्ट करून पुढे आणत होता, आता ती पुढे जाते हे बघितल्यावर त्याच्यामध्ये एक काहीतरी न्यून निर्माण झालेला आहे आणि तो जरा आत खचत चाललाय की अरे ही पुढे चालली आणि त्याला जरा कॉम्प्लेक्स आहे. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर सरपंच हा शब्द म्हटलं ना, की खूप जबाबदाऱ्या असतात आणि त्यात महिला म्हटलं, की अजूनच जबाबदारी वाढते. पण अल्ट्रा झकासच्या निमित्ताने सरपंच लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. देविकाताई खूप स्वागत. खरं तर सरपंच हा शब्द म्हटलं, की एक जबाबदारी येते आणि आपण अनेक महिलांना बघत असतो, की त्या सरपंच पदाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात. अशा वेब सीरीजमध्ये काम करताना त्याचा काही अभ्यास वेगळा करावा लागला का? आणि ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली? अं, खरं तर सीझन 1 सौभाग्यवतीचा झालाय आणि हा आता दुसरा सीझन आम्ही केलेला आहे. त्यामुळे काही प्रेक्षकांनी तर पहिल्याच सीझनमध्ये आम्हाला पाहिलं असेल. अं, कसा आला माझ्यापर्यंत मला माहिती नाही कारण श्याम मळेकर अल्ट्रा मराठीचे क्रिएटिव्ह हेड जे आहेत त्यांनी मला फोन करून विचारलं होतं, की "तू करशील का?" आणि अर्थातच इतकी छान भूमिका होती ही, की नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. संतोष कोल्हे आमचे दिग्दर्शक होते, त्यामुळे उत्तम दिग्दर्शक होता या वेब सीरीजसाठी. ॲक्टर्स इतके छान होते. किशोर, नागेश दादा होता तेव्हा, अश्विनी चांगली ॲक्ट्रेस आहे. त्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणार होतं आणि इतकी छान सरपंच म्हणून काम करायची काय संधी. त्यामुळे अर्थातच माझ्यासाठी ज खूप छान संधी असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता आणि ती परत-परत करायला मिळतीये ह्याचा एक आनंद आहे सीझन 2 च्या रूपामध्ये. आजूबाजूला आपण टीव्हीच्या माध्यमातून, न्यूजपेपर्सच्या माध्यमातून राजकारणाविषयी वाचत असतो, ऐकत असतो. अनेक सरपंचांच्या बातम्या वाचत असतो. महिला सरपंच कशा निवडून येतात, त्या कशा कामं करतात, हे सगळं वाचत असतो. तर त्याचा एक कुठेतरी मनावर आपला इन्फ्लुअन्स असतो. त्याचा एक कुठेतरी अ, मनात अभ्यास तयार झालेला असतो. त्यामुळे तो थोडासा कुठेतरी मनावर काहीतरी इन्फ्लुअन्स असल्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं गेलं. शिवाय विदर्भातली भाषा या वेब सीरीजसाठी आम्ही वापरली आहे, वऱ्हाडी भाषा वापरली आहे. त्या भाषेचा गोडवा, त्या भाषेचा एक वेगळा लहेजा याच्यासाठी थोडा वेगळा अभ्यास अर्थातच करायला लागला. अ, आणि आजकाल खरंच तू म्हणलीस तसं सरपंच खूप काम करताना दिसतात, नवीन चॅलेंजेस फेस करताना दिसतात. तर ते सगळं या माध्यमातून मला बघण्याची सुद्धा संधी मिळाली. म्हणजे मागच्या वेळेला पहिला सीझन झाल्यानंतर आम्ही शोला काही एपिसोड्स दाखवले होते खऱ्या सरपंच बायकांना आणि त्यांना विचारलं होतं, की तुम्ही किती ह्याच्याशी स्वतः आयडेंटिफाय करता? किती तुम्हाला ही सीरीज आपलीशी वाटते? तर ते सगळे असं म्हणाले होते, की जे आमच्या आयुष्यात चाललंय ते खरं-खरं तुम्ही या वेब सीरीजच्या माध्यमातून मांडलेलं आहे. त्यांच्याशी काही गप्पा झाल्या आणि त्यामुळे मला सीरीज करता-करता सुद्धा जास्त त्यांच्याकडून पर्सनल अनुभव ऐकायला या सीरीजच्या माध्यमातून मिळाले. सरपंचाला सपोर्ट करायचा, की त्यांना डावलायचं का त्यांना काही बोलायचं? सो आत्ता आम्हाला तुमची भूमिका नेमकी काय बघायला मिळणार आहे? आणि किशोर सर म्हटल्यावरती ती वेब सीरीज हिटच असते. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळात सीझन 2 होतो आहे हे कळल्यानंतर आमची टीम इतकी एकमेकांबरोबर आम्ही एन्जॉय करतो काम करणं, की आम्ही पुन्हा एकदा एकत्र येत आहोत आणि पुन्हा एकत्र काम करतो आहोत, हीच सगळ्यात मोठी एक्साइटमेंट होती. आता ग्रामीण राजकारण, ग्रामीण व्यक्तिमत्व आणि कॅरेक्टर्स हा विषय आणि सरपंच आणि गावातलं राजकारण हा विषयच असा आहे, की त्याच्यावर 10 सीझन सुद्धा वेगवेगळ्या अँगलने होऊ शकतात आणि ते तितकेच इंटरेस्टिंग होऊ शकतात. आणि श्याम पेठकर साहेबांसारखे जर रायटर असतील, तर ते आणखीन वेगवेगळ्या अंगाने फुलत जाऊ शकतात. त्याच्यामुळे या सीझनमध्ये जो पहिल्या सीझनमध्ये नवरा तिला सपोर्ट करून पुढे आणत होता, आता ती पुढे जाते हे बघितल्यावर त्याच्यामध्ये एक काहीतरी न्यून निर्माण झालेला आहे आणि तो जरा आत खचत चाललाय की अरे ही पुढे चालली आणि त्याला जरा कॉम्प्लेक्स आहे. असं जे माझ्यामध्ये बिलकुल नाही किशोर कदममध्ये. मी अतिशय ओपन माइंडेड असा माणूस आहे. तर मला खूप ॲक्टिंग करावी लागली आणि ही समोर असताना ही इतकी निखळ असते. तर तर तिच्यामुळे मला इतकं इतकं असं वाटलं की अरे ही ही तिच्यावर कसा अत्याचार करायचा? हिच्यावर कसा अत्याचार करायचा? पण म्हणून मी त्यातल्या त्यात माझं सगळं कसं पणाला लावून ते करण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर अश्विनीताई पोस्टरवरच फोटो इतका छान वाटतोय. सो भूमिका बघायला देखील तेवढी मजा येणार आहे. सो एकीकडे
गावाची सरपंच अपोजिट तू असं काही बघायला मिळणार आहे का? आणि जेव्हा अशा पद्धतीचं आपण काम करतो, एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःला कशी पाहतेस? अ, अभिनेत्री म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजते. कारण का अशा प्रोजेक्टमध्ये इतक्या छान कलाकारांबरोबर काम करायला मिळणं, हा एक नशिबाचाच भाग आहे. आणि पहिल्या सीझनमध्येच लोकांनी ऐश्वर्या किती बोल्ड आहे आणि किती महत्वाकांक्षी आहे हे पाहिलं आहे. पण फक्त महत्वाकांक्षा असून उपयोग नसते, पण ते ग्राउंड लेव्हलला काम करावं लागतं जसं अवली करते. हे ऐश्वर्याला करायचं नाहीये. पण ऐश्वर्याला अवलीला सरपंच पदावर फार टिकू द्यायचं नाहीये. तर यासाठी तिच्या मानाने जे काही तिला योग्य वाटतं, की हिला खाली खेचण्यासाठी स्वतः किती कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकते ऐश्वर्या, या सतत प्रयत्नात ऐश्वर्या आहे. या सौभाग्यवती सरपंच सीझन 2 मध्ये. आणि हे कॅरेक्टर खरंच खूपच गोड आहे. म्हणजे पहिल्या सीझनच्या वेळेला जेव्हा हे कॅरेक्टर डिस्क्राईब झालं मला, तर तेव्हाच मी या कॅरेक्टरच्या प्रेमात पडले, की अत्यंत महत्वाकांक्षी आणि अत्यंत निर्बुद्ध हे कॉम्बिनेशन फार गोड आहे. आणि ते मला करायला खूप परफॉर्म करायला मजा आली मला. मी कुठं काय बोललोय? तू कसा लूक दिलास मला? नाही, मी ऐकतोय तुझं. तेव्हा काय एक वेगळी मजा असते का चलबिचल होते मनामध्ये? नाही, ही इज व्हेरी स्वीट. तो ॲज अ को ॲक्टर म्हणजे हे आमचं दुसरं प्रोजेक्ट एकत्र आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आम्ही फार समोरासमोर एकमेकांबरोबर काम केलं नाहीये. पण ह्याच्या आधी आपण घे डबलला ते माझे सासरे होते आणि इतका गोड आहे तो, की त्याच्याबरोबर काम हा सुद्धा, नागेश दादा सुद्धा यांच्याबरोबर काम करायचं टेन्शन येत नाही. हे लोकं खूप छान सांभाळून घेतात आम्हाला. आणि अ, तेच तर आहे ना, या सीरीजची मजाच ही आहे, की ॲक्टर्स ही पण म्हणजे मला ही पहिले खूप म्हणजे पहिल्यांदा हिच्याबरोबर हो, अगदीच. हिची शाळाच वेगळी वाटायची मला. मला असं वाटायचं, ही माझ्याबरोबर डबा खाणार नाही. असा माझा तिच्याबद्दलचा समज होता आणि तो पहिल्या दिवशी कोलमडून पडला. शी वॉज सो गुड. आणि नागेश दादाबरोबरही आधी काम केलं होतं. किशोर दादांबरोबरही आधी काम केलं होतं. पण या सगळ्यांबरोबर एकत्र काम करण्याची मजा काही औरच होती आणि ते सुद्धा ऐश्वर्यासारखं इतकं गोड कॅरेक्टर. जरी ते निगेटिव्ह असेल ना, तरी आय लाइक. मला ती गोड वाटते. खरं तर विषय इतका छान आहे सर. आत्ताचा आपण मूळ घटना बघत असतो. खरं तर का म्हणून लहान मुली किंवा महिलांना आत्ता आपण बघतोय वारंवार त्या बातम्या येतात. ही वेब सीरीज तुमची कट टू ह्या पॉइंटला येते, की महिला सरपंच असली, ती महिला कमकुवत नाहीये, ती महिला सक्षम आहे. पण का तिच्यावर अत्याचार होतात? का म्हणून? तुम्ही आत्ताच्या विषयाला तिघं कसं पाहता? ते कलाकार म्हणून नाही, एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही कसं पाहतात? म्हणजे आपण दररोज वेगवेगळ्या बातम्या ऐकतो. कधी लहान मुलगी, कधी महिला. सो तुम्ही ह्या तिघा कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? कलाकार म्हणून नाही, एक सामान्य माणूस म्हणून. तू म्हणालीस तसं खरंच सध्या मुलींच्या बाबतीत असेल, तरुण मुलींच्या बाबतीत असेल, त्यांच्यावर होणारे अत्याचार असतील, हे ऐकवत नाही इतक्या भयंकर सध्या बातम्या येत आहेत. आणि माहिती नाही, पूर्वीपेक्षा हे सगळं वाढतच चाललंय का प्रकरण. कारण कुठेतरी सध्या आपण सगळेच ग्लोबलाइज झालोय. ग्लोबलायझेशननी होणारे तोटे ते पुन्हा कुठल्या तरी मायनॉरिटीमध्ये असलेल्या लोकांना पुन्हा भोगावे लागतात का? स्त्रिया या मायनॉरिटीमध्ये असतात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने डॉमिनेट करणं समाजाला खूप सोपं असतं. आणि त्यामुळे कुठल्याही काय समाज बदलतो तेव्हा पहिलं टार्गेट हे अनेकदा मायनॉरिटीतले लोक असतात. मग ते दलित असतील, त्या स्त्रिया असतील, त्या काय तृतीयपंथीय लोक असतील, अशा वेगवेगळ्या माणसांना ते भोगावं लागतं. आणि तसं सध्या मला वाटतं की दिवसेंदिवस इक्वॅलिटी आणि मॉडर्निटी यायच्या ऐवजी पुन्हा पुन्हा स्त्रियांवर कुठेतरी अत्याचार बघायला मिळतात, जे दुर्दैवी वाटतं. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये बदल जर घडवायचा असेल तर खरंच पुरुषांचीच मानसिकता पहिल्यांदा बदलणं गरजेचं आहे. इक्वॅलिटी समजून घेतली पाहिजे आणि ती एका वयाच्या नंतर नाही, तर शाळेपासून, अगदी लहानपणापासून, घरातून, शाळेतून सगळीकडनं ती मानसिकता बदलली पाहिजे. तसंच ती स्त्रियांनी सुद्धा बदलली पाहिजे. आपण कुठल्याही दुसऱ्या काय म्हणता येईल पुरुषापेक्षा कमी नाही. आपण बुद्धिमत्तेने त्यांच्या बरोबरीने उभे राहू शकतो. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास कुठेतरी स्त्रियांमध्ये असला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी स्वतः स्वतंत्र होण्याच्या दिशेने पावलं उचलली पाहिजेत, असं मला वाटतं. तर कुठेतरी हे सगळे अत्याचार, हे सगळे काय म्हणता येईल प्रश्न सध्या उभं राहिलेले आहेत, ते बदलायचा निदान एफर्ट तरी सुरू होईल. सीरीजमध्ये जसा तो बायकोला सपोर्ट करतो, तसं हिच्या म्हणण्याला मी सपोर्ट करतो.
नाही, देविका म्हणली त्यातलं अक्षरानक्षर खरं आहे. मला पण हेच वाटतं, की आपण मुलींनी, महिलांनी एकमेकींना साथ देऊन जर का आपण सगळ्या एकत्र पुढे गेलो किंवा एकत्र राहिलो, तर कदाचित या प्रसंगांवर मात करू शकतो किंवा असे प्रसंग उद्भवणार नाहीत, अशी पॉसिबिलिटी निर्माण करू शकतो. आणि हो, आता चालू आहे असं समाजामध्ये, की अत्यंत दुर्दैवी गोष्टी कानावर येतात, मन उद्विग्न होतं. पण मला वाटतं, की या पद्धतीची सीरीज हे त्याच्यावरचं एक छोटंसं सोल्युशन आहे. म्हणजे एक महिला किती सशक्तीकरणातनं किती पुढे जाऊ शकते, त्याचबरोबर या सीरीजच्या माध्यमातून 4 लोकांच्या चेहऱ्यावर जर का स्माईल येत असेल, या सगळ्या उद्विग्नतेतून त्यांना जर का बरं वाटत असेल, तर मला असं वाटतं हे आमच्या सीरीजचं यश आहे, जे पहिल्या सीझननी करून दाखवलंय आणि आय एम शुअर की दुसरा सीझन पण हे नक्की करेल. बघणाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल नक्की आणेल आमचा दुसरा सीझन. खरं तर पहिलं यश मिळाल्यानंतर आता दुसऱ्यांदा तुम्ही पुन्हा येणार आहात प्रेक्षकांसमोर. सो एक कसं पाहता तुम्ही? आणि खूप हे वेब सीरीज सगळ्यांना आवडते, म्हणजे सौभाग्यवती सरपंच 2 जेव्हा अनाउन्स झालं, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली, की आता नेमकं आम्हाला काय बघायला मिळणार आहे. सो एक सीओ म्हणून तुम्ही कसं पाहता? नाही, आमच्या अवलीताई जर सरपंचाकरता पुढे गेल्या नाहीत, तर हे सरपंच सीरीज चालू राहणार. पण हे पुढे पॉलिटिक्स वगैरे मध्ये गेली तर तर कशी आमची सरपंच सीरीज सुरू राहील माहिती नाही. पण येस, मी बघतोय पार्ट 2 येतंय आता सौभाग्यवती सरपंच आणि रिअली हे पार्ट 1 पेक्षाही फार चांगलं आहे. कारण आता दर सीरीजमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे आणि वेगळ्या वेगळ्या जसं आता हे म्हणत होते की अ, सरपंच काय करू शकतं हे इथे आपण दाखवतो आहे आणि स्पेशली लेडी सरपंच कितपर्यंत पोचू शकतं हे आपण याच्यात दाखवलेलं आहे. आणि मला वाटतं की हे सिरीज लोकांना आवडेल आणि त्याचमुळे आम्ही नंतर 3, 4, 5 असे सगळं सिरीज काढणार आहोत आणि मी फार होपफुल आहे या सीरीज करता. आणि रिअली डायरेक्शन आणि रायटिंग जी आहे ती फार चांगली आहे आणि यांच्याशिवाय हे जे आमचे आर्टिस्ट लोक आहे यांच्याशिवाय तर हे सरपंच पुढे जाऊ शकत नाही. जसं सौभाग्यवती सीझन 1 वर तुम्ही प्रेम केलत आणि अर्थातच तुमच्या प्रेमामुळे आम्ही आता दुसरा सीझन घेऊन आलो आहे. तसंच ह्या सीझनवर भरपूर प्रेम करा. अवली असेल, दादाराव असेल, ऐश्वर्या असेल, त्यानंतर नवीन नाना नावाचं कॅरेक्टर आलेलं आहे. हे सगळे नवीन काहीतरी घेऊन तुमच्या समोर येत आहेत. नवीन प्रश्न आहेत, नवीन सोल्युशन्स आहेत आणि गमती-जमती, जेलसी, थोडे राग, थोडीशी भांडणं असं सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल तुम्हाला पहिल्या सीझनपेक्षा बघायला मिळेल. तर नक्की बघा सौभाग्यवती सरपंचचा सीझन 2.